शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आपल्या महाराष्ट्रातील एक महत्वाचं खरीप पीक म्हणजे अर्थातच कापूस. आपल्या महाराष्ट्रातील सुमारे 30% क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात येते आणि याच कापसावर विविध कीड आणि रोग जर आढळून आले तर त्यामुळे संपूर्ण पिकाचंही नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून वेळीच नेमकी ही कीड कुठली, हा रोग कुठला, हे जर अनालिसिस शेतकऱ्याला करता आलं तर त्यावर पुढील उपाययोजना करून तो त्याचं होणारं मोठं नुकसान टाळू शकतो. शिवाय रासायनिक फवारणीची देखील त्याच्यावर वेळ न येऊ देता सुद्धा शेतकरी हा त्याचं नियोजन करू शकतो. तर सविस्तर आपण आजच्या या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून बघणार आहोत की कापूस पिकातील एकात्मिक व्यवस्थापन कीड व रोगाचं कसं करायचंय. आणि या संदर्भात आपल्याला सविस्तर माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्माननीय डॉक्टर पंकज पाटील सर. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आपलं आजच्या या वेबिनार मालिकेत. नमस्कार मॅडम. सर, एक शास्त्रज्ञ आहेत, पीक संरक्षण मध्ये कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे ते कार्यरत आहे. आता मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा जो मला विषय दिला आहे कापूस पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघूया की साधारण कापूस पिकावर किती किडी येतात. तर बघा तुम्ही, मी साइड मध्ये दाखवलंच आहे की कापूस पिकावर जर जगाचा विचार केला, जगभरातनं 1326 नोंदी फक्त किडींच्या या कापूस पिकावर झाल्या. त्यातल्या त्यात भारतामध्ये 167 आणि महाराष्ट्रात 27 किडींच्या नोंदी या कापूस पिकावर झालेल्या आहेत. म्हणजे किती मोठी किडींची समस्या आपल्या जगभराचा जर विचार केला, आणि आपल्याला ज्ञात आहे की दिवसेंदिवस एक एक नवीन अनोळखी कीड प्रत्येक पिकावर डल्ला मारत आहेत. उदाहरणार्थ बघायला गेलं तर मक्यावरील अमेरिकन लष्करी आळी तिने 2-3 वर्षापासून आपल्या इथं थैमान घातलेलं आहे. त्याचबरोबर आता हुमणी जी आळी आहे ती सुद्धा डोकं वर काढते. म्हणजे ज्या काही नोंदी झालेल्या आहेत जगभरामध्ये कापूस पिकावर, आपल्या महाराष्ट्रात 27 आहेत, पण त्या बाकीच्या उरलेल्या त्या सुद्धा पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला थोडंसं धोकेदायक ठरू शकतात. त्याच्यामुळे आपण त्यांचं एकात्मिक नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि त्या नियंत्रण पातळीच्या खाली, आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा वेबिनार आयोजित केलेला आहे. आणि त्याच्यामुळे जर बघायला गेलं आपण की रस शोषणारे किडी, त्यांचं होणारं नुकसान कापूस पिकामध्ये जवळपास 16 ते 27% नुकसान होतं. बोंडअळ्या ज्या आहेत, मग टिपक्यांची असेल, अमेरिकन असेल, सध्या तरी सेंद्रिय बोंडअळी थैमान घालते, तर त्यांचं नुकसान बघायला गेलं तर 38 ते 73% नुकसान होऊ शकतं. एकूण सरासरीचा विचार केला तर 50 ते 60% नुकसान या महाराष्ट्रामध्ये आपल्या 27 किडीमुळे होऊ शकते. इतर किडी ही कापसावर आहेत. आपण या फक्त 10 किडींचं ओळख करून दिलं, पण ज्या 27 पैकी आणखी तंबाखूवर पाने खाणारी आळी, तांबडे ढेकून, करडे ढेकून, करडे भुंगे, खोडकिळा, लाल कोळी, बऱ्याच प्रकारच्या किडी आहेत. तर आपण ज्या काही सध्या पिकावर जे मेजर आहेत रस शोषणाऱ्या किडी आणि बोंडअळी, याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा याच्यात करणार आहे. तुडतुड्याचं सगळ्यांना माहितीच आहे की रस शोषणाऱ्या किडीपासून सुरुवात करू. तुडतुडे हे काय करतात नेमकं, ते डाऊनवर्ड कर्लिंग असं त्याला म्हणूया की, म्हणजे काय की उलट्या वाटीसारखे जर पानं आपल्या कापसामध्ये दिसायला लागले तर समजून घ्यायचं की तुडतुड्याचे लक्षण आहेत. आणि याच्यामध्ये काय होतं की कडा ज्या आहेत, सुरुवातीला पिवळसर होऊन, तपकिरी होऊन, नंतर लालसर होऊन पान कोरडे पडते. दुसरं आहे फुलकीड. फुलकीड च एक वैशिष्ट्य म्हणजे बघा तुम्ही की रस शोषणाऱ्या किडीमध्ये फुलकीड एक अशी कीड आहे की तिला सोंड नसते. बाकी माव्याला असते, पांढरी माशीला असते, तुरतुड्याला असते, पण फुलकिडीला सोंड नसते. तर 2 मॅन्डिबल असतात. तर त्या मॅन्डिबलने ती त्या पानातल्या ज्या काही पान जे आहे ते खरवडून काढते आणि त्याच्यामधनं जो काही रस निघतो तो रस ती चाटते. त्याच्यामुळे काय होतं की हे पानं जे आहेत ते
सुलट्या वाटीसारखे, आपण मागच्या याच्यात बघितलं की काय होतं की उलट्या वाटीसारखे दिसतात, पण या फुलकिडीमध्ये काय होतं की आकाशाकडे पानं झुकलेली दिसतात, म्हणजे वाटी सरळ ठेवलेली याप्रमाणे दिसतात. त्याला आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये अपवर्ड कर्लिंग असे म्हणतात. आणि जास्तच प्रादुर्भाव झाला तर हळूहळू पांढऱ्या पांडुरका म्हणण्यापेक्षा चंदेरी छटा मागच्या बाजूला या पानाच्या दिसू लागते आणि कालांतराने नंतर ते तपकिरी होऊन पान कोरडे होते. पांढरी माशी सुद्धा एक रस शोषणारी कीड असून कापसावरची, याच्यामुळे जर जास्त प्रादुर्भाव आला आणि रस शोषणाऱ्या ज्या किड आहेत, मग पांढरी माशी असो, मावा असो, तुडतुडे असो, हे सगळे पानाच्या खाली राहून पान शोषण करत असतात. आणि या पांढरी माशीमुळे काय नुकसान होतं तर पाने हे कोमसतात. जास्त प्रादुर्भाव झाला तर झाडाची वाढही खुंटते आणि ती कुरटल्यासारखी दिसते. आणि मेजर पांढरी माशी म्हणजे हे कापसावरील जो विषाणूजन्य रोग आहे, म्हणजे कॉटन लीफ कर्ल ज्याला आम्ही म्हणतो, तो पसरवण्याचं काम करते. सध्या तरी बीटीवर तो दिसत नसला तरी भविष्यात मी जसं म्हटलं की नवीन नवीन किडी, नवीन नवीन रोग हे वर डोकं काढतायत, जसं वातावरण क्लायमेट चेंज होते त्याप्रमाणे बीटी मध्ये याच्याही काही अंशी आपल्याला सामोरं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मावा हा सुद्धा मोठ्या संख्येने येणारा, झुपक्याने येणारा ही कीड आहे. आणि साधारणतः याच्या जर मोठ्या संख्येने असल्यामुळे हे पानातले जास्त प्रमाणावर रस शोषण करून घेतात आणि पानं वाटोळे आकाराचे होतात आणि पिवळसर बनतात. आणि अति प्रादुर्भावग्रस्त झाडं जी असतात ती खुरटल्यासारखे दिसतात. आणि याचं एक आणखी एक सांगायचं म्हटलं तर ही कीड शरीरातून चिकट द्रव बाहेर काढते आणि त्या चिकट द्रव पानावर पसरल्यामुळे हरितद्रव्य जे तयार करायचं असतं सूर्यप्रकाशाद्वारे ते कमी होतं आणि पूर्ण प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंद होऊन अन्न पुरवठा कमी होऊन झाडाची पानं कोरडी होतात. आता मग ह्या काही रस शोषणाऱ्या किडी मी सांगितल्या, त्याला प्रतिबंधक उपाय म्हणून आपण काय करू शकतो तर बरेचसे शेतकरी जे आहेत ते इमिडाक्लोपिडचा वापर मोठ्या प्रमाणावर पहिल्या फवारणीसाठी करतात. परंतु शेतकरी बांधवांना तुम्हाला एक मी सांगायचे वाटते की इमिडाक्लोपिड काय आहे. तर इमिडाक्लोपिड आपण वापर का करतो आणि ते कसं थांबवलं गेलं पाहिजे. मी म्हणत नाही की रासायनिक कीटकनाशक वापरू नये, परंतु वेळ आल्यावर वापरणं फार गरजेचं आहे. कारण पहिल्याच्या 25 ते 30 दिवसामध्ये आपण जर इमिडाक्लोपिडचा वापर करतोय तर किडींची प्रतिकार क्षमता वाढण्याची शक्यता आहे. कशी ते मी तुम्हाला समजून सांगतो. साधारणतः आपण बघतो की सर्व शेतकरी बंधूंनो बीटीचे बियाणं लावतात. बीटीच्या बियाण्यांना चा जर कलर आपण बघितला, फोडून बघितला, अर्थात तो गुलाबी रंगाचा कलर असतो आणि त्याला जी ट्रीटमेंट केलेली असते ती इमिडाक्लोपिडची असते. आणि जर बीज प्रक्रिया जर आपण इमिडाक्लोपिडची कंपनी करून देत असेल आपल्याला बीटीचे, तर आपण परत तेच कीटकनाशक का म्हणून फवारावे. कारण याच्याने काय होतं की किडींमध्ये, रस शोषणाऱ्या किडींमध्ये प्रतिकार शक्ती निर्माण होण्याची दाट शक्यता असते. मग पहिली फवारणी कोणती करायची तर पहिली फवारणी आपण वनस्पतीजन्य कीटकनाशकाची करू शकतो, ती म्हणजे निंबोळी अर्क. अतिशय चांगलं आणि चांगले रिझल्ट याच्यामध्ये दिसतात. तुम्ही 40-45 दिवसाच्या दरम्यानही करू शकता, 25 ते 30 दिवसाच्या दरम्यानही त्याची फवारणी करू शकतात. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं की त्याचबरोबर आपल्याला जेव्हा निंबोळी अर्काची फवारणी करणार 25 दिवसांनी किंवा 40 दिवसाच्या आत, 25 ते 40 दिवसाच्या आत, तर त्याचबरोबर आपल्याला पिवळे चिकट सापळे सुद्धा तिथं लावायचे, म्हणजे चांगलं नियंत्रण जे आहे ते रस शोषणाऱ्या किडींचं होणार आहे. तर जसं मी सांगितलं की ज्या केमिकल आहे किंवा रासायनिक कीटकनाशकांची फवारणी रस शोषणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी आपण जे वापरतात ते 60 दिवसापर्यंत आपण नाही केली तर अतिशय चांगले रिझल्ट त्याच्यात भेटतात. मित्रीकडींची संख्या वाढते आणि आपल्याला जैविक नियंत्रणाकडे जाऊन चांगल्या नियंत्रण ह्या शोषणाऱ्या किडींचं करू शकतो. तर बाकीचं तर आपल्याला सगळ्यांना माहिती की फवारणी करताना लेबल क्लेमचा वापर केलेलीच कीटकनाशक वापरणं गरजेचे आहे. पूर्ण परिधान केलेलं जे काय सेफगार्ड आपण म्हणतो, डोळ्यांना गॉगल असेल किंवा सुरक्षित फूड असेल, मास्क असेल, तोंडाला हातमोजे घालून आपण फवारणी करणं गरजेचं आहे. आता रस शोषणाऱ्या किडींसाठी आणखी काही महत्वाच्या बाबी आहेत की पायरेथाइड वर्गातील कीटकनाशकांचा वापर, उदाहरणार्थ सायपरमेथ्रिन असेल, लॅम्बडा असेल, फेनोलेट असेल, याचा वापर जितका
लांबवता येईल आपल्याला तितकं लांबवणं फार गरजेचं आहे. कारण या फवारणीमुळे काय होतं की यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती तर मी पहिलेच बोललो आहे, पण मित्र किडींचाही ऱ्हास होतो आणि रस शोषण करणारी जी कीड आहे तिचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढू शकतो. आता उदाहरणार्थ बघायला गेलं की बरेचसे शेतकरी मोनोक्रोटोपॉस आणि ऍसिपेटचं कॉम्बिनेशन मोठ्या प्रमाणावर वापरतात. पण ऍसिपेट आणि मोनोक्रोटोपॉस फवारल्यावर काय होतं, तर साधारण ते फवारल्यानंतर पानांमध्ये नत्राचं प्रमाण वाढतं. नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे पानं लुसलुशीत होतात आणि लुसलुशीत झाले की हिरवे पण येतात आणि शेतकऱ्यांना वाटतं की त्याचा जो रिझल्ट आहे तो खूप चांगला मिळालाय. पण शेतकरी मित्रांनो, जर पानं लुसलुशीत झाली आणि मऊ झाली तर किडींची संख्या, जी रस शोषणाऱ्या किडींची संख्या त्या पानांवर किंवा त्या झाडावर मोठ्या प्रमाणावर अटॅक करते. म्हणून चुकूनही ऍसिपेट आणि मोनोक्रोटोपॉसचं कॉम्बिनेशन आपण वापरू नये. रस शोषणार किडींसाठी आर्थिक नुकसान पातळी जी म्हटलंय की कधी आपण फवारणी करू शकतो, तर आपण थोडंसं ऑब्झर्वेशन केल्यानंतर कळेल की 5 किंवा त्याच्यापेक्षा अधिक झाडे जर प्रादुर्भावग्रस्त असतील तुडतुड्यांच्या बाबतीत म्हणजे 25%, तर आपण आर्थिक नुकसान पातळी आपण ओलांडली असं आपण म्हणू शकतो. फुलकिड्यांमध्ये दोन्ही किडींच्या संख्येनुसार आणि श्रेणीनुसार आपण बघू शकतो. तर प्रत्येक किडीचे, रस शोषणाऱ्या किडींचं मी इथं आर्थिक नुकसान पातळी दिली, ती ओलांडली तरच आपल्याला फवारणी करायची. आता रासायनिक कीटकनाशकांमध्ये किंवा काय काय आपण फवारू शकतो या रस शोषणाऱ्या किडींच्या संदर्भात, तर तो टेबल मी इथं मांडलेला आहे. साधारणतः 45 दिवसापर्यंत म्हणजे बीज प्रक्रिया केली असते म्हणून शक्यतो कोणत्याही कीटकनाशकाची आवश्यकता भासत नाही. पण 45 ते 60 दिवसानंतर आपण निंबोळी अर्क, नीमतेल याचा वापर करू शकतो आणि गरज भासली तर क्लोनिकामिड नावाचं आपण फवारण्यासाठी वापरू शकतो. त्याच्यानंतर 60 ते 90 दिवसांनी सुद्धा ब्रुफोझिन, डायफिरन्थॉन यासारखे कीटकनाशक आपण वापरू शकतो. 90 ते 120 दिवसांनी रस शोषणाऱ्या किडींसाठी आपण थायोमिथोक्झॅम, क्लोरोपायरिफॉस, डायफिरन्थॉन हे आपण वापरू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे झालं रस शोषणाऱ्या किडींच्या बाबतीत. पण जी काही आपल्याला आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये जी काही मोठी समस्या भेडसावत आहे ती म्हणजे गुलाबी बोंडाळी. आणि त्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे आणि एकात्मिक पद्धतीने कसे केले जाईल आणि आपलं उत्पन्न कसं वाढवलं जाईल हे याच्यामध्ये सांगणार. सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे की तिचा जीवनक्रम किती असतो. साधारणतः 30 ते 45 दिवसाप्रमाणे जसं वातावरण असेल त्याप्रमाणे तिचं जीवनचक्र असतं. आपल्याला डोमकळी सगळ्यांना ज्ञातच असेल, तर डोमकळी असेल तर त्याच्या 100% आळी आपल्याला भेटू शकते. आता बरेच शेतकरी हे पूर्व हंगामी कापसाची लागवड करतात. मी थोडस पुढे जातो आणि तुम्हाला क्लिअर करतो की पूर्व हंगाम कापूस लागवड म्हणजे काय आणि काय होतं याच्याने, हे तुम्हाला या स्लाइडद्वारे दिसू शकतं की पूर्व मान्सून लागवड म्हणजे मे मध्ये जे काही शेतकरी लागवड करतात, मे ते डिसेंबर हे 8 महिन्याचा कालावधी. या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये या गुलाबी बोंडाळीच्या जवळपास 4 पिढ्या तयार होतात. जर आपण धरलं तर मान्सून लागवड म्हणजे काही शिफारसीनुसार लागवड आहे ती आहे जून ते डिसेंबर आणि ती आहे 7 महिन्याचा काळ. आणि अशा याच्यामध्ये जर आपण विचार केला तर गुलाबी बोंडाळीच्या 3 पिढ्या तयार होतात. आणि पूर्व मान्सून अधिक फरदड आपण शेतकरी बंधूंनो तुम्ही घेतात, तो म्हणजे मे ते मार्चचा कालावधी. साधारणतः 11 महिन्याचा हा कालावधी आहे. आणि हा 11 महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास गुलाबी बोंडाळीच्या 6 पिढ्या तयार होतात. म्हणजे विचार करा की किती पिढ्या आपण तयार झाल्या, म्हणजे तेवढं गुलाबी बोंडाळीची संख्या वाढली तेवढं नुकसान आपलं त्याच्यामध्ये वाढणार आहेत. म्हणून शिफारसीनुसार जी काही मान्सून लागवड आपण केली जून ते डिसेंबर ही ठेवणं गरजेचं आहे. थोडं मागे जाऊया आता. गुलाबी बोंडाळीच का नियंत्रणात येत नाही याचा थोडासा टेबल मी इथं मांडलेला आहे. बाकीचे टिपक्यांची बोंडाळी असेल, अमेरिकन बोंडाळी असेल, ती का नियंत्रणात येते, तर गुलाबी बोंडाळीसाठी एकमेव म्हणजे फक्त कापूस एकच खाद्य आहे. बाकीच्या याच्यामध्ये बहुभक्षीय आहे, म्हणजे कापूसाबरोबर ते तूर, हरभरा, मका, टोमॅटो, भाजीपाला पिकं अशा याच्यावर उदरनिर्वाह करते. आणि हे कापूस हे एकमेव पीक असल्यामुळे आता गुलाबी बोंडाळी त्याच्यावरच पडणारे आणि सगळ्यात जास्त जी लागवड होते खरीपामध्ये आपल्या महाराष्ट्रात असेल, धुळे जिल्ह्यात असेल किंवा आपल्या विभागात असेल तर ही कापसाचीच होते. जवळपास 60 ते 70% कापूस आपल्या महाराष्ट्रामध्ये खरीपामध्ये लागवड जातात. ते एकमेव खाद्य असल्यामुळे त्याच्यात तो रेजिस्टन्स निर्माण होऊन ती गुलाबी बोंडाळी आता बीटीवर सुद्धा आपल्याला 2014-15 पासून दिसायला लागली.
त्याचबरोबर जास्त करून कोणत्या भागावर हे नुकसान करते, तर ही बाल्यावस्थेपासून बोंडांवर उपजीविका करते आणि त्याच्यामुळे हे असते. नियंत्रणासाठी सुलभता कशी म्हणजे कंट्रोल का होत नाही, तर साधारण ही बोंडाच्या आत असल्यामुळे कोणतंच केमिकल त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याच्यामुळे हिचं नियंत्रण इतर अमेरिकन बोंडाळी असेल किंवा ठिपक्यांची असेल याच्यामध्ये होत नाही. कारण का अमेरिकन असेल किंवा ठिपक्यांची बोंडाळी असेल, हिचा अर्धा भाग बोंडात असतो आणि अर्धा भाग बाहेर असतो. त्याच्यामुळे केमिकल त्याचं काम करून जातं. पण ही बोंडाच्या आत लपल्यामुळे, सील बंद छिद्र बंद केल्यामुळे कोणतंच केमिकल हिला प्रभावी ठरत नाही. तर ही थोडीशी अडचण गुलाबी बोंडाळीची आहे. मग त्याचं नियंत्रण कसं करायचं याच्यावर आपण बघू. एकात्मिक पद्धतीने गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण कसं करावं लागेल त्याबद्दल सविस्तर मी इथं सांगणार आहे. तर त्याचं नियंत्रण करताना, एकात्मिक नियंत्रण करताना तिचं लागवड करण्यापासूनच आपल्याला काही गोष्टींचा अवलंब करायला लागेल. लागवड करताना काय करायला लागेल, झाल्यानंतर काय करायला लागेल, लागवडीपूर्वी काय करायला लागेल, लागवड करताना काय करायला लागेल, पुढं 60 दिवसापासून 90 दिवसापर्यंत काय करायला लागेल, याचा थोडंसं आपण सविस्तर याच्यामध्ये मी सांगणार आहे. साधारणतः लागवड करण्यापूर्वी आपण काय काय करू शकतो गुलाबी बोंडाळीचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोल नांगरटी करणं अतिशय महत्वाचं. आणि खोल नांगरटी कधी करावी शेतकरी बंधूंनी, तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे की खोल नांगरटी ही तुमची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणं गरजेचं आहे, किंवा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तरी त्याची लागवड होणं गरजेचं आहे. कारण की एप्रिलमध्ये आणि मे मध्ये चांगलं कडक ऊन असतं आणि ह्या उन्हामध्ये ते गुलाबी बोंडाळीचे जर खोल नागटे झाले तर सगळे कोश जे आहेत ते वर येतात आणि ते उन्हाने मरतात. त्याच्यामुळे खोल नागटी हा एक चांगला पर्याय याच्यासाठी होऊ शकतो. म्हणजे जवळपास 70% नियंत्रण आपलं ह्या खोल नागटीने होणार आहे. त्याच्याचबरोबर पिकांची फेरफलाट हे एक मोठं टास्क आपल्यासाठी शेतकरी बंधूंनो, की आपण बघतोय की बरेच शेतकरी, मग ते स्मॉल असेल किंवा लार्ज लँड होल्डर असतील, ज्यांच्याकडे जमिनी जास्त असेल, यांचा फेरपालटचा अभाव मोठ्या प्रमाणावर आहे. तर ते फेरपालट सुद्धा करणं फार गरजेचं आहे. हे झालं लागवडीपूर्वी. लागवड करताना आपण काय काय करू शकतो. साधारणतः जे काही खतांच्या मात्रा आहेत त्या शिफारशीनुसार देणं गरजेचं आहे. बरेचसे शेतकरी लागवड झाल्यानंतर महिनाभराने खतं देतात. त्याच्यामुळे झाड वीक होतं, अशक्त होतं आणि त्याच्यावर अटॅक जो आहे तो मोठ्या प्रमाणावर होतो. सगळ्यात महत्वाचं 120 दिवसात येणाऱ्या वाणांची लागवड करणं. ज्यांची जमीन हलकी आहे त्यांनी तरी हे तंतोतंत पाळणं गरजेचं आहे. ज्यांची जमीन खूप हलकी आहे आणि ते कापसाचं लागवड करतात, ते 150 दिवसांच्या आत म्हणजे येणारे वाणाची निवड त्यांनी करणं गरजेचं आहे. म्हणजे जमिनीच्या पोतनुसार ज्यांची जमीन हलकी आहे त्यांनी 150 दिवसाचं कालावधीचं कापसाचं वाण तिथं लागवड करायचं. ज्यांची मध्यम आणि थोडीशी काळी आहे त्यांनी 160 दिवसाचं तर 170 दिवसांचं, आणि ज्यांची डीप ब्लॅक कॉटन सॉइल आहे त्यांनी 180 दिवसाच्या कालावधीचं वाण लागवड केलं तरी काही हरकत नाही. साधारणतः एकाच गावात असेल किंवा एकाच याच्यात असेल तर क्लस्टरमध्ये असेल तर 10 ते 15 दिवसातच वाणांची लागवड करणं गरजेचे आहे. रेफ्युजी बेल्टचा आता प्रश्न उरलेलाच नाहीये, कारण की आपल्याला आता RIB येत आहे, म्हणजे रेसिड्यू इन बॅग जे आहे ते येत आहे. त्याच्यामुळे त्याची काही गरज नाही आहे. ऑलरेडी त्याच्यामध्ये आपल्याला नॉन बीटी बियाणं आपण मिक्स केलेलं आहे. त्याच्यानंतर संवर्धन होण्यासाठी म्हणजे शत्रू कीटकांचं, म्हणजे नैसर्गिक जे काही मागच्या स्लाइडमध्ये मी दाखवले की जे काही मित्र कीटांचं संवर्धन असेल किंवा हे ज्यांचं आवडतं पीक आहे त्याच्यासाठी सापळा पीक म्हणून आपण एरंडी, झेंडू याचा सुद्धा वापर करू शकतो. मित्र कीटकांची संख्या वाढवण्यासाठी आपण मक्याची लागवड करू शकतो, कोथिंबीरची लागवड करू शकतो. तर असे आपण पर्याय लागवड करताना वापरा. आता साधारणतः गुलाबी बोंडअळीचं जे काही कालावधी आहे, आपण मी सांगितलंच की जेव्हा फुलपाती लागते साधारणतः 45 दिवसापासून फुलपाती लागणं चालू होतं आणि त्याचं कळीमधनं फुलामधनं बोंडात रूपांतर व्हायला जवळपास 60 दिवसापासून चालू होतं. म्हणजे खरी आकर्षित करणारी जी अवस्था आहे कापसाची ती 60 दिवसापासून नाही. म्हणून या आठवड्यात शेत आपलं स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक झाडाचं ऑब्झर्वेशन आपल्याला मोगम पद्धतीने घेऊन कीडग्रस्त जे काही बोंड असतील, फुलं असतील, डोमकळ्या असतील, या काढून टाकणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर कपाशी लागवडीनंतर 90 दिवसांनी ते 120 दिवसापर्यंत आपण काय काय काम करू शकतो, तर अशा वेळेस आपण सापळा फेरोमन ट्रॅप जे आहेत, म्हणजे त्याला कामगंध सापळा जो आहे तो आपण लावू शकतो. खरं तर आता वेळ जी आहे ती 40-45 दिवसापासूनच आपण लावणं फार गरजेचं आहे कामगंध सापळे. कारण की गुलाबी बोंडाळी जर फरदड घेतली असेल तर 45 दिवसापासूनच गुलाबी बोंडाळीची जशी फुलपाती आपली लागते तेव्हापासूनच त्याचे पतंग आणि हे कार्यरत होतात. त्याच्यामुळे 45 दिवसापासून आपण हे फेरोमन ट्रॅप किंवा कामगंध सापळा आहे तो लावू शकतो. याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की आपण जे काही शिफारस केले हेक्टरी एकरी 2 आणि हेक्टरी 5. सर तुमचा आवाज नाही येत आहे. साधारणतः जर आपण याच्यात विचार केला की एक गुलाबी बोंडाळीचं मादी पतंग जी आहे ती जवळपास 800 ते 1000 पर्यंत अंडी देते आणि त्याच्यातनं पिलं बाहेर येतात. तर आपण जर मास टॅपिंग केली, समजा हेक्टरी 30 ते 40 लावले आणि प्रति सापळ्यामध्ये जर 10 ते 12 पतंग सापडले तर किती मोठ्या प्रमाणावर आपण ह्या गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण करू शकतो हे आपल्याला लक्षात येईल. अतिशय स्वस्तात हा सापळा भेटतो आणि कोणतंच केमिकल एवढ्या मोठ्या प्रमाणावर या गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण करू शकत नाही तो जेवढा आपल्याला कामगंध सापळा करू शकतो. आणि अतिशय कमी किमतीत 50 रुपयात त्याची एक लिव्हर म्हणजे ती गोळी येते आणि सापळा येतो. फक्त सापळा लावताना काळजी घेणं गरजेचं आहे. सापळा लावताना ज्या काही लिव्हर आहेत त्या लिव्हरला डायरेक्ट हात न लावता रबरी मोजाच्या साह्याने आपण ते वरच्या झाकणात लावावी. सापळा लावताना 1 ते 1.5 फूट हा कापसाच्या वर ठेवणं गरजेचं आहे. आंतरमशागत करताना बऱ्याच वेळा सापळा हा आडवा झालेला असतो, त्याला सरळ करणं गरजेचं. टेक्नॉलॉजी अतिशय सुंदर आहे, फक्त या 2-3 गोष्टी जर आपण पाळल्या, चांगल्या प्रतीचे जर आपण लिव्हर त्याच्यामध्ये घेतलं तर आपलं हमखास गुलाबी बोंडाळीचं जीवनचक्र ब्रेक करण्यास आणि त्याची पिढी थांबवण्यात आपल्याला नक्कीच याच्यामध्ये यश येतं. दुसरं लागवड करताना आणखी एक चांगला मित्र कीड आपल्या समोर आहे की तो आहे ट्रायको कार्ड म्हणून आपण म्हणतो, ट्रायकोगामा बॅक्टी. तर हा सुद्धा आपल्याला वापर करता येतो. अतिशय चांगलं नियंत्रण याच्याने होतं. हा ट्रायकोग्रामा काय करतो तर साधारणतः हा गुलाबी बोंडाळी असेल किंवा कोणत्याही प्रकारच्या आळ्यांचे जे काही अंडी आहेत तो शोधतो आणि त्या अंड्यांमध्ये आपली अंडी घालून ती नष्ट करतो. म्हणजे आता या ट्रायकोगामाची जर पिढी बघितली तर आपल्याला 7 दिवसाचं त्याचं जीवनचक्र आहे. 1 ते 2 दिवस म्हणजे अंडी अवस्था त्याची फक्त 1 ते 1.5 दिवस आहे. त्याच्यानंतर त्याच्यातनं आळी बाहेर निघते आणि ती आळी जी आहे ट्रायकोगामाची ती पूर्ण अंड्यामधलं जे काही आहे ते पूर्ण नष्ट करते गुलाबी बोंडाळीचं आणि ते अंड नाश करते आणि ते पुडी पूर्ण झाली की तो अंड्यातनं बाहेर निघून दुसऱ्या अंड्यांच्या शोधात जातो. तर असं हे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे करू शकतो आणि अतिशय वाजवी दरात आपल्याकडे उपलब्ध आहे. साधारणतः 100 रुपयाला हे ट्रायको कार्ड भेटतं. फक्त याचं एवढंच आहे की याचा व्हॅलिडिटी जी म्हणतो ती फार कमी आहे. 7 दिवसाच्या आत त्याचा वापर करणं गरजेचं आहे. हाच फक्त त्याचा एक ड्रॉबॅक आहे. लावताना कापसाचं झाड निवडायचं. कापसाच्या झाडाच्या मध्यभागी जे पान असेल त्या मध्यभागी पानाच्या पाठीमागं स्टॅपल करून आपल्याला हे लावता येतं. साधारणतः एका कार्डमध्ये 18,000 ते 20,000 हे ट्रायकोगामाच्या अंडे असतात. अतिशय चांगलं याच्याने सुद्धा नियंत्रण आपल्याला करता येतं. साधारणतः गुलाबी बोंडाळीच्या व्यवस्थापनासाठी आपण फवारणी जी म्हणतो, आता मी हे सगळं तुम्हाला थोडंसं रासायनिक जैविक औषधांचं सांगितलं. त्याचबरोबर आपण मेटॅरायझम असेल, बिवेरिया असेल त्याची सुद्धा फवारणी आपण याच्यासाठी करू शकतो. पण आणि फवारणी करताना नेमकं कधी करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण होतो. आणि आता आपण बघतोय की साधारणतः ऑगस्ट महिना चालू आहे आणि फुलपाती वगैरे लागण्याची सुरुवात सुद्धा झाली आहे. काही ठिकाणी फुलात रूपांतर पण झालेलं आहे. तर हा पर्टिक्युलर पिरियड आहे की फवारणी कधी करावी. साधारणतः आमचं गणित असं म्हणतं शास्त्रज्ञांचं की पहिली फवारणी आळीसाठी
रस शोषणाऱ्या किडींसाठी नाही म्हणत आहे. पहिली फवारणी अळींसाठी ही 60 दिवसांनी झाली पाहिजे, दुसरी फवारणी 80 दिवसांनी झाली पाहिजे, तिसरी फवारणी 100 दिवसांनी, आणि गरज असली तर चौथी फवारणी आपण 120 दिवसांनी घेऊ शकता. आता तुम्ही म्हणा अशी फवारणी ह्याच दिवशी का घ्यावी, त्याचे हे कारण आहे. कारण पहिली फवारणी 60 दिवसांनी का घ्यावी, पहिली फवारणी 60 दिवसांनी घ्यावी म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फुलपाती जी आहे ती 45 दिवसांनी लागते आणि त्याचं फुलात रूपांतर होऊन त्याचं बोंडात फुलपातीचं फुलात रूपांतर आणि फुलाचं बोंडात रूपांतर व्हायला 15 दिवस लागतात. म्हणजे 60 दिवसामध्ये त्याचं हळूहळू बोंड अवस्थेत येते. आणि 60 दिवसानंतर, 60-65 दिवसानंतर, तर मग ह्या 55 ते 60 दिवसामध्ये, आणि आपल्याला माहिती आहे की गुलाबी बोंडाळी ही फक्त फुल आणि पात्यांवर जगते. जर अशा वेळेस आपण फवारणी केली फुलावर, तर अळींचं नियंत्रण जे आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं. एकदा बोंडात अळी गेली ना, आपण कितीही कीटकनाशक मारले तरी त्याचा उपयोग होत नाही. आणि जी पहिली वेचणीचं जे काही कापूस असतो, हा असतो जवळपास 40% त्याच्यातनं आपल्याला उत्पादन भेटणार असतो. आणि अशाच वेळेस जर आपण बरोबर फुलावर फवारणी केली तर तिथंच अळीचा नाश होतो. म्हणजे बोंडात जाण्याच्या आधी 60 दिवसापर्यंत, 55 ते 60 दिवसापर्यंत आपण एखादं कीटकनाशक वापरू शकतो. मग दुसरा 80 दिवसांनी का, तर दुसरी फवारणी 80 दिवसांनी याच्यासाठी की जो दुसऱ्या वेचणीचा कापूस आहे, ज्याचे काही फुलं आहेत ते जवळपास 75 ते 80 दिवसांनी येतात. आणि बरोबर त्याच दिवशी जर आपण फवारणी केली तर त्यातल्याही फुलं आणि किंवा पातींवर ज्या काही आळ्या आहेत त्या आहेत त्यांचं बोंडात रूपांतर होण्याच्या आधीच नायनाट होतो. आणि तिसरी फवारणी जी आहे साधारणतः 100 दिवसांनी, म्हणजे जे तिसऱ्या आणि चौथ्या वेचणीचे जे काही फुलपात्या आहेत त्या लागण्याला आणि बोंडात रूपांतर व्हायला लागतात. म्हणून आपण 95 ते 100 दिवसांनी आपण ती फवारणी करू शकतो. तर ह्याशा जर फवारण्या आपण केल्या, म्हणजे पहिल्या पिकिंगच्या बोंडांसाठी किंवा दुसऱ्या तिसऱ्या, तर अशा प्रकारे आपलं बोंडाळी बोंडाच्या आत जाऊन पॅक म्हणजे बंद होण्याच्या आधी फुलातच असताना जर फवारणी केली तर आपलं गुलाबी बोंडाळीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि चौथी फवारणी जी म्हटली ती गरज असल्यावरच करणं गरजेचं, जर असेल गरज तर करायची. आणि एक गोष्ट नमूद करा असं मला फार इथं वाटतं की साधारणतः शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधू हे 2 वेचण्या झाल्यानंतर, लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, 2 वेचण्या झाल्यानंतर बरेचसे म्हणजे 99% शेतकरी हे फवारणी करत नाही. आता त्याच्यात अनेक अडचणी असतात, कापूस दाट होऊन जातो, मध्ये जायला त्रास होतो. मग ह्या ज्या फवारण्या आपण करत नाही त्याच्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या वेचणीमध्ये गुलाबी बोंडाळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळतं. हेच एकमेव कारण आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी बंधूंनो काय करतात की ज्या काही फवारण्या करायच्या आहेत त्या 2 वेचणी पूर्वीच सगळ्या करून टाकतात. पण जर थोडस आपण हे केलं आणि 2 वेचणी झाल्या जर एखादी फवारणी चांगली केली, थायरॉइड कार्ब असेल, स्पिनोसाइड असेल, याची जर फवारणी आपण चांगल्या प्रकारे केली किंवा पॉलेंट्रिनिपॉल असेल तर त्याची फवारणी आपण जर केली तर तुमच्या तिसऱ्या आणि चौथ्या वेचणीमध्ये, म्हणजे ज्याच्यातनं 25% उत्पन्न आपल्याला निघणार आहे, ते बोंड अळीमुळे पूर्ण वाया जातं, तर बाधित होतं. तर त्या एका फवारणीमुळे तुम्हाला 25%चं जो फायदा आहे तो इथं भेटेल. म्हणून शेतकरी बंधूंना मध्ये नाही गोष्ट तरी आजूबाजूने असेल, जसं जाता येईल तशी जर तुम्ही केली तर तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या वेचणीचा जो काही उत्पादित माल आहे तो चांगला भेटेल. कारण आपण बघतो की तिसऱ्या आणि चौथ्या वेचणीमध्येच गुलाबी बोंडाची संख्या वाढलेली असते, कारण शेतकरी हे सगळे दुसऱ्या वेचणीपर्यंतच सगळ्या फवारण्या करून मोकळे झालेले असतात. त्याचबरोबर आपण जे मास स्टेपिंग जी आहे ती लिव्हर बनवण्याची सुद्धा वेळ आलेली असते तिसऱ्या आणि चौथ्या वेचणीमध्ये. आणि अशा वेळेस जर आणखी आपण मास ट्रॅपिंग साठी सापळे लावले तिथं सुद्धा चांगल्या प्रकारे पतंग गोळा होतात आणि चांगल्या प्रकारे नियंत्रण ह्या गुलाबी बोंडाळीचं इथं होऊ शकतं. तर अशा प्रकारे आपण गुलाबी बोंडाळी अशा रस शोषणाऱ्या किडी असतील याचं नियंत्रण एकात्मिक पद्धतीने आपण
करू शकतो. आता हे सगळं झालं, पण वेचणी झाल्यावर आपल्याला अजून थोडंसं काम बाकी आहे. वेचणी झाल्यावर साधारणतः आपण काय करतो, ज्या काही कापसाच्या काड्या त्या तशाच ढिगाऱ्यात ठेवून देतो त्या, किंवा काय करतो, तर असं न करता, कारण त्याच्यामध्ये सुद्धा याचे कोश असतील किंवा आळ्या असतील ह्या का याच्यावर असतात आणि त्याच्यातनं त्याची पुढची पिढी गुलाबी बोंडाळीची येऊ शकतात. तर त्यामुळे आपण ह्या काड्या सुद्धा लवकर आपण त्याचा नायनाट केला पाहिजे, किंवा कुट्टी करून ते शेतात आपण टाकून देऊ शकतो, किंवा प्लॅस्टिकच्या सहाय्याने जर आपल्याला दुसरा वापर त्याचा करायचा असेल तर प्लॅस्टिकच्या सहाय्याने त्यांना झाकलं, प्लॅस्टिक पेपरच्या सहाय्याने, तर बरं होईल. त्याचबरोबर काय करणं गरजेचं आहे, तर शेताची स्वच्छता करणं म्हणजे जनावर जे आहेत ते शेतामध्ये चरायला सोडून दे, जेणेकरून जे काही बोंड पडलेली असतील, काय असतील, पाला असेल, तो पूर्णतः याच्यामध्ये आपल्याला कंट्रोल करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खोडवा घेणे टाळणे, हा एक त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आता सूतगिरणीत गेल्यानंतर सुद्धा आमचं काम आहे की सूतगिरणीच्या मालकांना सांगून आम्ही सरकी मुक्त लवकरात लवकर करून घेणं, प्रकाश सापळे तिथं लावणं गरजेचं आहे, कारण की तिथं सुद्धा कापूस जातो तर आळ्या भरपूर असतात. मग त्या सुद्धा वेगळ्या केल्या तर आपण जिनिंग मिल किंवा तो आहे जो सरकी मुक्त करण्यासाठी आम्ही त्यांना सुद्धा वारंवार सूचना देतो. त्याचबरोबर जागृती करणे हा एक जागृतीचाच पार्ट आहे. कृषी विभागामार्फत इथं तुमच्याशी मी संवाद साधतोय, तसेच ग्रामपंचायत असेल, वृत्तपत्र असेल, दूरदर्शनद्वारे आमचं हे चालूच असतं आपल्याला माहिती देणं. आता हे झालं किडींच्या बाबतीत. हा एक पुढं आहे एक बोंडसड नावाचा रोग आहे. हा सगळ्यात मोठी समस्या आपल्याला ही येते, कारण काय होते, इथं शेतकऱ्यांची फसगत होते की हा नेमका बोंडसड आहे की गुलाबी बोंडअळीचे लक्षण आहेत. कारण की तुम्ही बघतायत की साधारणतः याच्यामध्ये बोंडसड मध्ये आणि गुलाबी बोंडअळीचे जे लक्षण आहेत ते जवळपास 50% सारखेच दिसतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची इथंच थोडीशी हे होते की नेमकं हे काय आहेत, आणि ते नेमकं बोंडअळीचं लक्षण समजून त्याच्यावर कीटकनाशकांची फवारणी करतात. म्हणून याच्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण की मागच्या 4-5 वर्षापासून बघतोय की सप्टेंबर मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. नेमकं तेव्हा फळधारणा म्हणजे बोंड धरण्याची अवस्था असते, आणि अशाच वेळेस येतो आणि त्याच्या बोंडात फुलामध्ये पाणी गेलं तर हे बोंडसडीचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर होतं, आणि बोंडअळीचं समजून शेतकरी त्यावर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करतात, अळीनाशकाची करतात, आणि त्याच्यामुळे ह्याचं नियंत्रण होत नाही. तर बोंडसडीचे लक्षण आपल्याला बघा की हा विषाणूजन्य पण आहे, आपलं सॉरी जीवाणूजन्य पण आहे, आणि बुरशीजन्य पण होऊ शकते ही सळ. म्हणजे जो काही झॅन्थोमोनास जो आहे तो जीवाणू हा याला कारणीभूत आहे. आणि जे आहे बाकीच्या बोंडसडीसाठी फ्युजेरिया माशियन, कोलोट्रिकम माशियन, तर ते सुद्धा कारणीभूत आहे. या दोन्ही प्रकार जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य याच्यामुळे हा बोंडसड येऊ शकतो. तर याच्यासाठी मग काय फवारणीसाठी आपण काय करू शकतो, तर साधारणतः आपण युनिव्हर्सल फंजिसाइड जे आपल्याकडे आहे म्हणजे कॉपर ऑक्झिक्लोराइड सीओसी ब्ल्यू कॉपर नावाने आपण आपल्याला उपलब्ध आहे, तर त्याची आपण फवारणी करू शकतो. त्याचबरोबर पॅराक्लोबिस्टाइन, मेटारेम्पस पॅराक्लोबिस्टाइन ची फवारणी करू शकतो, प्रोपिकोनाझोलची करू शकतो, तर प्रोपिनेपची करू शकतो. तर साधा तर याच्यावरनं आपण ते पाणी करून योग्य ते जे म्हणतो आपण बुरशीनाशक फवारायचं का कीटकनाशक, जर बोंडसड असेल तर हे बुरशीनाशकांची लिस्ट मी इथं दिली ते फवारणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे किडींचं आणि रोगाचं कापसावर येणाऱ्या याचं एकात्मिक पद्धतीने नियोजन शेतकरी बंधूंनी केलं तर नक्कीच त्याचं नियंत्रण होऊ शकतं. थोडस एक शेवटचा पॉईंट मी मांडतो, कारण मागच्या वर्षी मेजर प्रॉब्लेम याचा झाला होता की पावसाचा ताण बसला आणि रोपं जी आहेत ती लहान राहिली आणि लाल पडायला लागली. त्याचे संभाव्य कारण सुद्धा मी इथं दिली, कारण मे मध्ये लागवड करणं हे मुख्य कारण आहे. त्याचा फेरपालट तर आहेच, पण जिथं लागवड केली मी मागेही म्हटलो की लगेच शेतकरी बंधू खतं देत नाही, आणि पाऊस पडल्याशिवाय शेतकरी बंधू खतं देत नाही. त्याच्यामुळे आणि हलक्या जमिनीवर बीटीची लागवड करणे, आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे दिवसाचं आणि रात्रीचं तापमानामध्ये तफावत. त्याच्यामुळे असं जर काही पुढच्या भविष्यात आपल्याला आढळलं तर खालच्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याचमध्ये शिफारशीप्रमाणे खत मात्रा देणे, त्याचबरोबर जर खत देणं शक्य नसेल, पाण्याचा ताण असेल, तर आपल्याला वरून फवारणी करायला लागेल. ती म्हणजे 13-0-45 ची आपण करू शकतो, 3-19 ची करू शकतो, किंवा नॅनो युरिया जो आहे
त्याची सुद्धा आपण फवारणी करू शकतो. प्रकारे शेतकरी बंधूंनी एकात्मिक पद्धतीने कापूस पिकातील कीड आणि रोगाचे नियंत्रण केले तर नक्कीच चांगले उत्पादन आपल्याला येईल आणि गुलाबी बोंडअळी असेल किंवा बोंडसड असेल यावर आपल्याला मात करता येईल. तर सर्वांचे धन्यवाद. कृषी विभाग, खास करून कृषी विभागाने मला इथं आपल्यासमोर शेतकऱ्यांसमोर व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल कृषी विभागाचे धन्यवाद मानतो. आणि त्याचबरोबर कोणाला काही शेतकरी बंधूंना अडचण असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर, मोबाईल नंबर इथं स्क्रीनवर मी शेअर केलेला आहे. माझा मोबाईल नंबर, माझं नाव आहे डॉक्टर पंकज पाटील. मी शास्त्रज्ञ म्हणून कृषी विज्ञान केंद्र धुळे येथे 11 वर्षापासून पीक संरक्षण या विषयात कार्यरत आहे. माझा जो नंबर आहे, मोबाईल नंबर, तो आहे 94 0 36 32 490. कधीही मला कॉल करा, व्हॉट्सअप करा, मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करेल. तर मी पुन्हा एकदा कृषी विभागाचे आणि सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे व्याख्यान संपवतो. धन्यवाद.